आजोबा आणि नातू सुंदर कोकणामध्ये काजू काढण्यासाठी बागेत आले होते. आजोबा काजू काढत असताना नातवाला प्रश्न पडला की आजोबांनी गुरुचरित्र 18 अध्यायाची गोष्ट याआधी सांगितली आहे, मग आता आजोबा तीच गोष्ट पुन्हा सांगणार का? आजोबा, हा 18वा अध्याय तर मला ओळखीचा वाटतोय. इथेच श्री गुरूंनी ब्राह्मणाचा घेवड्याचा वेल कापला होता आणि त्याला सोल्याचा हंडा मिळाला होता ना. ती गोष्ट आपण आधी पाहिलीये, मग आज नवीन काय सांगणार? अरे वा, तुझं लक्ष अगदी बरोबर आहे बाळा. आपण आपल्या एका भागात ती सोन्याच्या हंड्याची आणि घेवड्याच्या वेलाची गोष्ट सविस्तर पाहिली होती. तुझा विसर पडला नाही हे बघून आनंद झाला. पण याच 18व्या अध्यायात श्री गुरूंनी केवळ त्या एका ब्राह्मणालाच नाही तर संपूर्ण अमरापूर क्षेत्रावा जो आशीर्वाद दिला तो आज आपल्याला समजून घ्यायचा आहे. हो आजोबा, मग या क्षेत्राचं नक्की महत्व काय आहे? श्री गुरूंनी इथे राहण्यासाठी कोणतं खास ठिकाण निवडलं? बाळा, हे क्षेत्र म्हणजे साक्षात प्रयागच आहे. इथे कृष्णा नदीला पंचगंगा येऊन मिळते. पंचगंगा म्हणजे 5 नद्यांचा समूह. शिवा, भद्रा, भोगावती, कुंभी आणि सरस्वती या 5 नद्या जेव्हा कृष्णेला मिळतात तेव्हा तिथे साक्षात वाराणसी सारखे पुण्य निर्माण होते. म्हणूनच याला दक्षिण वाराणसी म्हणतात. श्री गुरु इथे तब्बल 12 वर्षे राहिले. बाप रे, 12 वर्षे? बाळा, या संगमावर अमरेश्वर नावाचे महादेवाचे प्राचीन लिंग आहे. तिथे एक विशाल औदुंबराचे झाड आहे जे साक्षात कल्पवृक्ष आहे. श्री गुरूंनी सांगितलं की प्रयागात माघ महिन्यात स्नान केल्यावर जे पुण्य मिळतं त्याच्या 100 पटीने जास्त पुण्य या संगमावर एका स्नानाने मिळतं. तिथे शुक्ल तीर्थ, पापविनाशी, काम्य तीर्थ आणि वरद तीर्थ अशी पवित्र अष्टतीर्थे आहेत. श्री गुरूंनी या भूमीला आपल्या वास्तव्याने इतकी शक्ती दिली की आजही तिथे गेलेला भक्त रिकाम्या हाताने परत येत नाही. वा, म्हणजे त्या सोन्याच्या हंड्यापेक्षाही मोठं निधान हे अमरापूर क्षेत्रच आहे. तर मग आजोबा, 12 वर्षांनंतर श्री गुरु पुढे कुठे गेले? बाळा, अमरापूरचा हा 12 वर्षांचा काळ संपवून श्री गुरु आता कुरवपूर क्षेत्राकडे जाणार होते. पण तिथे एका महान शिष्याची भेट होणार होती जो श्री गुरूंसाठी आपल्या प्राणांचीही पर्वा करणार नव्हता. तो प्रसंग आपण पाहूया उद्याच्या भागात. पंचगंगा आणि कृष्णेच्या पवित्र संगमाचा हा महिमा श्री गुरु चरित्रात अजरामर आहे. श्री गुरूंच्या 12 वर्षांच्या वास्तव्याने अमरापूर तीर्थक्षेत्राचे शिरोमणी झाले. उद्या पाहूया भाग 9, कुरवपूर क्षेत्रातील प्रवास आणि पहिल्या शिष्याची भेट. पाहत रहा आजोबांच्या गोष्टी. श्री गुरुदेव दत्त.